आज आपण बनवत आहोत पालक भजी। त्यासाठी पालक स्वच्छ धुवून चिरून घेतलेला आहे। तर हे 2 वाटी पालक आहे, त्याला 1 वाटी बेसन पीठ घालायचं आणि लसूण आणि हिरवी मिरचीचा ठेचा तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता, कमी जास्त। अर्धा चमचा जिरे पावडर, अगदी किंचितशी हळद आणि पाव चमचा खाण्याचा सोडा, अर्धा चमचा ओवा हातावर असा क्रश करून घालायचा आणि चवीप्रमाणे मीठ। हे जिन्नस असे मिक्स करून घ्यायचं। पाणी याला मिक्स करताना थोडंसंच घालायचं, कारण भाजीला पाणी ओलसरपणा असतोच। वरतून थोडीशी कोथिंबीर घालायची आणि असं छान असं मिक्स करून घ्यायचं। तर हे मिक्स करण्यासाठी फक्त 2 चमचे पाणी लागलेलं आहे। कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तेल गरम झालं की कसं चेक करूया। अगदी थोडंसं आधी तेल आता गरम झालेलं आहे। भज्यासाठी तेल खूप कडकडीत गरम नाही करायचं, मिडियमच करायचं। गॅस मिडियम करूया आणि तेलामध्ये भजे सोडून घेऊया। मध्यम आचेवर छान असे सोनेरी रंगावर भजी तळून घेऊया। छान असे तळून झालेले आहेत। आता काढून घेऊया। आणि त्यातील तेल पूर्ण असं निथळून द्यायचं। राहिलेले पण आपण याच पद्धतीने तळून घेऊया। हे कुरकुरीत पालक भजी बनवून तयार आहेत। तर बघा भजी किती छान असे कुरकुरीत झालेले आहेत। तर ही रेसिपी तुम्ही एकदा घरी नक्की बनवून बघा। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा।